ताया, तू तू आमच्या रागावली असलीस ना, तू मला मार, माझ्यावर चिड, पण तू परत ये ग. सुरू, तू रडू नकोस. दगड झालीस. तुझ्यासाठी रडणारी सुरू नाही दिसत तुला. तुझ्यासाठी झुरून आजारी पडणारा सत्यजित नाही दिसत तुला. सुरू, मला एक संधी दे सगळं सांगायची. मी भेटेन तुला पुण्यातच, पण घरी नको. आपण बाहेर कुठेतरी भेटूया. माझं आयुष्य कुठल्या कात्रीत सापडलंय कळल्यावरच तुला माझी खरी अवस्था कळेल. सुरू, भेटशील ना मला? ठीक आहे. आता कधी आणि कसा तो यातून बाहेर पडणार देवालाच माहिती. या कोटकरांची ना वाड्याला नजरच लागली. मी तुमच्याशी मागे सुद्धा बोलले होते. देविका सत्यासाठी अगदी योग्य आहे. खूप प्रेम आहे सत्यावर तिचं. सतत त्याच्या नावाचा जप करत असते. सत्याच्या मनात जी पोकळी निर्माण झाली आहे ना, ती पोकळी त्याच्यावर प्रेम करणारी मुलगीच भरून काढू शकते. अगं, ते डॉक्टर देशमुख सुद्धा अगदी हेच म्हणाले ग. बघ, सत्याला अशा अवस्थेतून फक्त देविकाचं प्रेमच बाहेर काढू शकतं बहिणी. म्हणून म्हणते, तुम्ही बोला ना एकदा अण्णांशी आणि श्रीधर दादांशी देविका आणि सत्याबद्दल. अरे सत्या, कधी कधी गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत आणि मग मन उदास होतं, पण तेच एक धरून नाही ना बसायचं. आपण ते सगळं विसरायचं आणि पुढे जायचं. काय, या वाड्याचा एकमेव वारस आहेस तू, आपट्यांचा कुलदीपक. तू जसे हातपाय गाळलेस तर कसं होईल? भेटली अमृता? काय म्हणाली रे ती? सत्यजित सांगणार आहे. काय वेडवाकड बोलली का तुला अमृता? आई, अमृता हा विषय आता कायमचा संपलाय. माझं तिच्याशी लग्न होणं शक्य नाहीये. अमृताने काय निर्णय घेतला तर घेऊ दे. तो तुझ्या चांगल्यासाठीच ठरेल. अरे, अशी आहे एक मुलगी बघण्यात. सुरुचित, तुझी बहीण मुसलमान आहे. सत्यजित, ही गोष्ट मला तुझ्या आधीच कळली होती. मग तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? काय असणार? प्रचंड धक्का. मग बाबा, मी काय चुकीचं केलं? या सगळ्याचा अमृताने खूप टोकाला जाऊन अर्थ काढला. पण हे सगळं नकळत घडलं ग. माझी चूक झाली आणि ती चूक सुधारावी म्हणून मी महाडला पण गेलो होतो. तू महाडला गेला होतास? वडिलांकडून निरोप पाठवला तिने. काय म्हणाले ते? त्यांनी मला एक निर्णायक धमकी दिली आणि तिकडून हाकलून लावलं आणि ते परत कधीही येऊ नको असे म्हणाले. मी दिलेली अंगठी तिने तिच्या वडिलांकडून मला परत केली. तिनेच मला तिच्या आयुष्यातून बेदखल केलं तर त्याला मी काय करू? माझं अजूनही अमृतावर मनापासून प्रेम आहे. आता लवकर काहीतरी कर प्लीज. कारण काय सुरू? कारण तायाचं लग्न ठरलंय. काय?